मुंबईत रस्त्यांवरच्या खड्ड्यानं घेतला एका तरुणाचा बळी, दुसऱ्याची हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज. पवईमध्ये स्कूटी खड्ड्यामुळे घसरली आणि दोघंही बेस्ट बस खाली चिरडले. बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळावर सुप्रिया सुळेंऐवजी सुमित्रा पवारांची नियुक्ती. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केली नियुक्ती. 2021 ला सुप्रिया सुळेंची झाली होती नियुक्ती. राज ठाकरेंबरोबर मैत्री आहे, पण आता ती कमी झाली आहे. माझाच्या रॅपिड फायरमध्ये एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. 2 भाऊ एकत्र आले तर चांगलंच, पण महायुतीच मुंबई निवडणूक जिंकणार असा विश्वास. मराठा आरक्षणाचा जी.आर सरसकट नसून पुराव्याचा जी.आर. मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार. ओबीसींवर अन्याय करणार नसल्याची ही हमी. भुजबळ नाराज नाहीत, ते बैठकीतून उठून गेले नाहीत. मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. भुजबळांच्या मनातील शंका दूर करणार असल्याचंही वक्तव्य. तर भुजबळ नाराज नसल्याचा प्रदेशाध्यक्ष तटकरेंचा दावा. बारामतीत आज ओबीसी बचाव आरक्षण मोर्चा. ज्या बारामतीतून जरांगेंना रसद पुरवली त्याच बारामतीत पवारांची भूमिका वाचण्यासाठी मोर्चा. लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महिला पोलीस उपाधीक्षकांना फोनवरून दम. बेकायदा मुरुम उत्खननावरील कारवाई रोखण्यासाठी खडसावलं, तर व्हिडिओ काढणाऱ्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल. दिव्यांगांच्या मानधनासाठी बच्चू कडूंच्या प्रहारचं वादळ. 28 ऑक्टोबरला मुंबईत धडकणार. आंदोलनासाठी वर्गणी जमा करण्याचं आवाहन, तर 7 दिवसाचा शिधा जमा करून मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा. जातीय दंगलींमुळे होळपळणाऱ्या मणिपूरला पंतप्रधान मोदी अखेर भेट देणार. 13 सप्टेंबरला दौरा. विरोधकांच्या सातत्यानं होणाऱ्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न. दिवाळी आणि छठ पूजेच्या आधीच देशात आनंदोत्सव. जीएसटी बदलाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. 22 सप्टेंबरपासून जीएसटीमध्ये नवे बदल. पंजाबमध्ये मुसळधार पावसामुळे अजूनही परिस्थिती बिकट. आतापर्यंत 39 लोकांचा मृत्यू. 23 जिल्ह्यातली 2000 गावं पुराच्या विळख्यात. सोमवारपर्यंत शाळांना सुट्टी. द बेंगाल फाईल्स चित्रपट पश्चिम बंगालमध्ये दाखवायला सांगा. अभिनेत्री पल्लवी जोशीची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे पत्राद्वारे मागणी. ममता बॅनर्जींनी चित्रपट आधी बघावा असंही आवाहन. माजी क्रिकेटपटू युवराज सिंह यांचा कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीवर आरोपांचा बॉम्ब. सहकारी खेळाडूंना वाईट वागणूक दिल्याचा दावा. तर 2011च्या विश्वचषकानंतर काही खेळाडूंना संघातून माशीसारखं बाहेरचा रस्ता दाखवल्याचा आरोप. लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शाची रांग रात्री 12 पासून झाली बंद. आज रात्री 12 पासून मुखदर्शनही थांबवलं जाणार. भाविकांची